मी अर्चना ढगे नागपूरहून बोलतेय आणि मी हॅपी डिस्ट्रीब्युटर आहे. हॅपी कस्टमर पण आहे. मी आतापर्यंत 3दा पेमेंट घेतलेलं आहे कंपनी आणि मला 16-17 वर्ष झालेले आता 17 वर्ष चालू आहे. खूप दवाई केली 10 ते 12 लाख खर्च केले. म्हणजे माझ्या नवऱ्याची आतापर्यंतची पूर्ण कमाई त्याच्यातून गेली माझी. आता त्यांना 60 चालू आहे आणि कमाई करण्याची आता त्यांची उमेद पण साखर झाली. मी नागपुरातलेच आहे. दवाखाना सोडला नाही. तिथे ट्रीटमेंट केलं. ज्यांनी ज्यांनी सांगितलं ते तिथे गेले. बाहेरचं म्हटलं बाहेर करता मला 10-12 लाख लागले. माझ्या मुली छोट्या-छोट्या असताना आता मोठ्या झाल्या, जॉबवरती गेल्या. पण माझं योगायोग मला ज्यावेळेस त्यांना जॉब लागला त्याच दिवशी उपयोगी झाले. आता मला स्वतःचं काम करता येते. आतापर्यंत मला पहिले सुरुवातीला 10 इंजेक्शन डॉक्टर एक टाइम 10 इंजेक्शन आणि एका टाइमला पेशंट अशा प्रकारे जगत आहे. पण त्यांनी मला ॲलोपॅथिक दवाई साइड इफेक्ट व्हायला सुरू झाले. पोटाला फुगा राहते, वजन खूप वाढायला, पोट दुखणे, जेवण पूर्णपणे बंद होत आलं होतं. मी हार्मोनच्या दवाई चालू. असं वाटतं की आता फक्त 4-5 वर्ष जगणार. मुंगीच सोडली. कधी-कधी विचार यायचा की आत्महत्या केली पाहिजे आता. जगू काही तर बाहेर आपला चालू राहतं. पण खरोखर हे सर्वांना आणि आम्हाला त्यांनी दवाई आणि त्यांच्यामुळे मी उठून उभी आहे आणि सर्वात मोठं त्यांनी माझ्या बहिणीला पण बनवलं. त्या नेहमी कोणती नाही कोणती दवाई सांगत राहायच्या. जेव्हा ती बिमार पडली तेव्हा ताई तुम्ही ही वापरून पहा, ती वापरून पहा. तर त्यांच्या हाताला शेवटी यश आले. त्यांनी मला ही दवाई सांगितली. सुरुवातीला मी 15 दिवसामध्ये मला बरं वाटायला लागलं आणि मग पुन्हा सुरुवात तशीच झाली. मग 4-5 महिने त्रास झाला. मी फीडबॅक दिला लेखी. त्याच्यानंतर पुन्हा मला त्रास झाला. म्हणजे 4 प्रकारचा मासा जास्वंद, केसर, आंबा आणि संधी. ते वेळेवर तुम्ही उठू शकत नाही, काहीही करू शकत नाही. स्वतःच काहीही नाही. पाणी सुद्धा घेता येत नव्हतं, पिता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बेडवर उठता येत नव्हतं. कोणीतरी आजारी घेऊन बसावं लागलं. पंढरपूरला माझं माहेर आहे. पण मी यांचा आधार घेऊन पेन्सिलमध्ये घेऊनच आईच्या भेटीला जाते. त्यावेळेस पहिल्यांदा कॅमेरा भेटायला गेली. फक्त अर्ध्या एमजीच्या गोळीमध्ये अर्धी एमजी स्टेराईड आणि विना आधार एक नागपूर ते चालू.